गावातील शिवजयंती साजरी करताना असं वाटतंय की खरंच मराठी संस्कृती जपल्या जात आहे. नमस्कार दादागी पब्लिक, स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका नवीन ब्लॉग मध्ये. सर्वप्रथम तुम्हाला व तुमच्या परिवाराला शिवजयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. कुर्ता घालून आपले आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाजवळ आलो. महाराजांचे पूजन चालू होते. श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवा, जय घोषणा करून 45च्या स्पीडनं खामगावले जायसाठी निघालो. सगळ्यात पहिले ओमदाच्या रूमवर आलो, कारण हे बी येणार होते आमच्या सोबत. जायच्या वेळेस दादा भेटले. दादाही आपले ब्लॉग पाहतात. धन्यवाद दादा, असा सपोर्ट असू द्या. खूप खूप आभारी आहे. 0 मिनिटात खामगावले आलो. महाराजांचे टावर चौकामध्ये खतरनाक आगमन झाले होते. डेकोरेशन पण भारी करेल होतं. नंतर आम्ही गेलो खामगावातील सर्वात मोठ्या श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ. पट्टीबी फटाके डीजे गिजे लावून माहोलच माहोल चालू होता. वरती जाऊन महाराजांचे दर्शन घेतले. महाराजांना मानाचा मुजरा केला. 45च्या स्पीडनं घरी जायसाठी निघालो. घरी आल्यावर तेवढ्यात भूषणदा दिसला. टेन्शन आलं, काय माहित पोराले एकटाच बसलाय बा. 2 राजकारणी माणसं आपल्या मंदिरावर वाट पाहत होते. त्याला भेटायला आलो. पवन भाऊ चव्हाण खूप दिवसानंतर भेटले, कारण हे सध्या पुण्याला राहतात. दुसरे मोठे नेते म्हणजे आमचे धीरज भाऊ फाटे. भाऊले हातात हात दिला. घ्या भाऊची ओळख. भाऊ दिसल्याबरोबर त्या दादानं भाऊले हरभरा आणला खायला. तुम्ही पुण्याला राहता म्हणे, तुम्हाला काही हरभरा दिसत नाही म्हणे. भाऊन हरभरा तर खाऊन घेतला पुरा. हरभरा खाल्ल्यावर मंगेश भाऊ तर डायरेक्ट 90 पैसे मागत. भाऊ डायरेक्ट विचारातच पडले, साला हे क्या हो गया. एवढ्यात पोरींचे लाडके मनोज भाऊचं आगमन झालं. संध्याकाळी गावामध्ये शिवजयंती निमित्त भव्य मिरवणूक निघाली होती. म्हणत दा आम्हाला घे ब्लॉग मध्ये. शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष भेटले. लहान लहान पोरी मस्त लेझिम खेळत होते. आमच्या गावातील अशा प्रकारे शिवजयंती साजरी करत असताना वाटतं की गावात मराठी संस्कृती आणि शिवरायांचे विचार जपले जात आहेत. ते 4 वर्ष झाले अशाच प्रकारची शिवजयंती आमच्या गावात साजरी करण्यात येत आहे. 2 घोडे आणि त्यावर छत्रपती शिवाजी महाराज आणि राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेब. अशा प्रकारे गावात खतरनाक असं भक्तिमय वातावरण झालं. आमच्या गावातील शिवजयंती जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच कमेंट करा. दादाची इच्छा होती आपल्या ब्लॉग मध्ये यायची, म्हणून 10चा व्हिडिओ काढून घेतला. तुम्हाला जर आपला ब्लॉग आवडला असेल तर लवकर जाऊन लाईक आणि फॉलो करून घ्या. भेटू अशाच नवीन ब्लॉग मध्ये.